नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महिला आरक्षण विधेयक ठरावास विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षाविरोधात भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने जुईनगर परिसरात जन आक्रोश महिला पदयात्रा काढण्यात आली आहे. महिलांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या काँग्रेसचा यावेळी तीव्र शब्दात निषेध करत ही पदयात्रा काढण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत भाजपाचे नवनिर्वाचित नवी मुंबई जिल्हा प्रभारी शशिकांत कांबळे यांच्या समवेत भाजपाचे विविध आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने नारी शक्ती सहभागी झाली होती. आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं जनआक्रोश महिलांचा एक मोर्चा आपण आयोजित केला होता. प्रदेश स्तरावर त्या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल, एक 7-8 दिवसापूर्वी सन्माननीय आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे आपले अध्यक्ष आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी डोम या ठिकाणी महिलांचा एक प्रचंड असा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केला होता. हा जनआक्रोश मोर्चा होता. ज्या पद्धतीनं फक्त काँग्रेस आणि इतर त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते फक्त महिलांना आम्हाला काहीतरी द्यायचं अशा पद्धतीनं आव आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रत्यक्षात ओठावर एक आणि पोटात एक अशा पद्धतीची त्यांची ती कल्पना आहे हे सगळ्या आपल्या देशवासियांच्या समोर स्पष्ट झालं. जनगणनेच्या नावाखाली त्या ठिकाणी आम्ही या ठरावाला आता मंजुरी देणार नाही असे सांगणारे हे बगलबच्चे, हे काँग्रेस त्या ठिकाणी निर्बुद्ध कसे आहेत ह्याची उदाहरणं आहेत. त्यांनी ह्या सगळ्या ठरावाला का मंजुरी दिली नाही? महिलांवर का अशा पद्धतीनं अन्याय करावा? महिलांना त्या ठिकाणी संसदेमध्ये आज तेवढ्या मेजॉरिटीनं महिला 33% बोलून उपयोग नाही, तर संसदेमध्ये तेवढ्या महिला गेल्या पाहिजेत, तेवढ्या खासदारकीच्या स्वरूपात ते गेल्या पाहिजेत, तेवढ्या आमदारकीच्या स्वरूपामध्ये त्या आल्या पाहिजेत, त्यांना त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही मानसिकता त्या ठिकाणी 2023मध्ये स्पष्ट केली होती भारतीय जनता पार्टीनं आपले लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली. त्यावेळी सरसकट एक मतानं त्या ठरावाला त्या ठिकाणी मंजुरी दिली. पण आता काय बिनसलं? फक्त त्या ठिकाणी दाखवायचं होतं की आम्ही एवढे पक्ष एकत्रित आहोत आणि त्या नावाखाली महिला भगिनींवर त्या ठिकाणी अन्याय केला. हा अन्याय त्या ठिकाणी महिला भगिनी कशा त्या ठिकाणी सहन करू शकतात? आम्ही देखील आमच्या महिलांचं त्याच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा देखील आपण काढलेला होता. आपण वाशीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मर्यादेच्या मंदिरापर्यंत आपण त्या ठिकाणी हा जनआक्रोश मोर्चा तिथं सुरू केला होता. लगेच त्याच्याच दिवशीच इमिजिएट संध्याकाळी आपण त्या ठिकाणी तो जनआक्रोश मोर्चा काढला. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शेकडोच्या संख्येनं महिला भगिनी त्या ठिकाणी उतरल्या. त्यांना कळलं आमच्यावर अन्याय होतोय. आज देखील आम्ही ती वाशीला काढली म्हणून आम्ही ही जुईनगर परिसरामध्ये घेतली. ह्या ठिकाणी देखील महिला त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं उपस्थित होत्या. हा जनआक्रोश मोर्चा आहे. हा भारतीय जनता पार्टीचा आणि पण भारतीय जनता पार्टीनं एक मानसिकता तयार करून ठेवलेली आहे की आमच्या महिला भगिनींना आम्ही सक्षम करणार आहोत. ते सक्षम राजकारणामध्ये देखील आम्हाला करायचं आहे. वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी सरकारनं आणलेल्या आहेत, परंतु ते खासदाराच्या स्वरूपामध्ये आमच्या महिला भगिनींना प्रतिनिधित्व मिळावं ह्याच्यासाठी टाकलेला तो ठराव, त्या ठरावामध्ये त्या ठिकाणी सगळ्या चांगल्या गोष्टी असतानासुद्धा निव्वळ त्या ठिकाणी मतदारांची संख्येनुसार त्या ठिकाणी होत असलेली जी पुनर्रचना होती,
मतदारसंघाची, त्या रचनेवर त्यांनी आक्षेप घेतले. फार चुकीची बाब आहे. हा आक्षेप त्याच्यावर घेतला नाही, हा आक्षेप त्या ठिकाणी महिलांवर त्या ठिकाणी घेतलेला आहे. महिलांना मिळणाऱ्या त्या सुविधा होत्या का, महिलांना मिळणाऱ्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व होतं, त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी खरं म्हणजे आक्षेप घेतलेला आहे. आणि ह्याला कधीही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी माफ करू शकत नाही. ना महिला भगिनी, आज न्यूट्रलपणे महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. अनेक महिला मागून गेल्या, कारण त्यानंतर इथं पक्षाचा आमचा कार्यक्रम होता, परंतु त्या अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी गेल्या, कारण त्या उत्स्फूर्तपणे जशा घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या महिला भगिनींकडून जन आक्रोश मोर्चाच्या स्वरूपामध्ये, तेवढ्यामध्ये त्या अनेक महिला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सहभागी झाल्या. या सहभागी होण्याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी त्यांच्यावर होत असलेला अन्याय त्यांच्या लक्षात येत होतं. आणि काँग्रेसनं ही जी चुकीची खेळी केलेली आहे, ज्या खेळीच्या माध्यमातून आज महिलांवर त्या ठिकाणी अन्याय होतो आहे, हे कदापि महिला भगिनी त्या ठिकाणी मान्य करणार नाहीत, सहनही करणार नाहीत. आम्हाला तर रस्त्यावर उतरायची वेळ आहे तरी आम्ही उतरू, परंतु महिला भगिनींना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असतील. आणि आज त्या ठिकाणी आमची ही पदयात्रा होती, ती पदयात्रा आम्ही त्या ठिकाणी यशस्वीपणे त्या ठिकाणी केली आहे. या काढण्यात आलेल्या जन आक्रोश महिला पदयात्रेनंतर शिरवणे विद्यालय येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत कल्याण डोंबिवली मनपाचे भाजप गटनेते नवनिर्वाचित नवी मुंबई जिल्हा प्रभारी शशिकांत कांबळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्यासमवेत भाजपाचे कोकण संवादक अभिजित पेडणेकर, जिल्हा माजी महामंत्री निलेश म्हात्रे, विजय खाटे, भाजपाचे आजी माजी नगरसेवक, सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रभारी शशिकांत कांबळे यांनी उपस्थित भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याप्रसंगी बोलताना कांबळे यांनी जिल्हा आणि प्रदेश यामध्ये समन्वय साधत भाजपचे संघटनात्मक काम वाढवण्याकरिता भर देण्यात येईल आणि लवकरच जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यात येईल असं म्हटलंय. आज आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला नवी मुंबई जिल्ह्याचा प्रभारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. गेले अनेक वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. साधारणपणे 30 वर्षापेक्षा जास्त काळ झाला भारतीय जनता पार्टीचं काम करतो. जिल्हाध्यक्ष राहून गेलो आहे, महानगरपालिकेत आता गटनेता आहे. या ठिकाणी नवी मुंबईत आल्यानंतर अतिशय उत्साहाचं वातावरण मला दिसलं, कारण आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, याचबरोबर आपले नेते गणेश नाईक साहेब आहेत किंवा मंदाताई म्हात्रे यांच्या भेटीगाठी, जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सगळ्यांच्या भेटीगाठी आता होणार आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता जिल्हा आणि प्रदेशाचं जे माध्यम असतं, जो मधला दुवा असतो, तो प्रभारी असतो. अनेक वर्ष काम केल्यामुळं संघटनेतल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे इथंही आणि 65 नगरसेवक इथं असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि संघटना खूप चांगली असल्यामुळे नेतेमंडळी खूप नाईक साहेब आहेत, मंदाताई म्हात्रे आहेत, तसेच सगळे जिल्हाध्यक्ष आपले जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळं फार काम करायला काही तर अडचण होईल असं काही मला वाटत नाही. पण प्रभारीचं काम आहे की मला सगळ्यांच्या भेटीगाठी करून मग एकदा संघटना समजून इथली घेतली पाहिजे आणि मग संघटनेचं काम आपण करूया. पण आज मी एवढंच सांगेन की या मेळाव्याच्या रूपाने त्यांनी स्वागत केलं, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. संघटना प्रभारीचं काम आहे संघटनात्मक बाबीत लक्ष देणं. आता जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी किंवा नवीन पदाधिकारी झालेले नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांचे झाले, पण नवी मुंबईचा पदाधिकारी कार्यक्रम घोषित करायचा राहिला आहे. तो थोड्याच दिवसात सगळ्यांबरोबर बसून, एकत्रितपणे बसून, आमच्या पक्षाचे वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर बसून आणि प्रदेशाध्यक्षांना ज्या गोष्टी सांगायच्यात त्या गोष्टी सांगून लवकरात लवकर पक्षाची कार्यकारिणी कशी होईल याकरता प्रयत्न करणार. नवी मुंबई जिल्ह्यासाठी ज्यांची प्रभारीपदी नेमणूक झालेली आहे ते आमचे लाडके कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आणि गटनेते शशिकांत कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी छोटीशी बैठक घेतली. नवनिर्वाचित त्या ठिकाणी प्रभारी आहेत, त्यांना नवी मुंबईमध्ये आम्ही अजून मेळाव्याचं स्वरूप दिले नाही, परंतु प्रभारी येतात. त्यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते जमले होते. आम्ही त्यांना आवाहन केलं होतं, प्रभारी येतात, तुम्ही सगळ्यांनी यावं. त्याप्रमाणे ते आल्यात. अतिशय आम्हाला त्याचा आनंद ह्या गोष्टीचा आहे की नवी मुंबई जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची रचना त्या ठिकाणी सुरू आहे, चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत, चांगल्या प्रकारे काम प्रत्येकजण त्या ठिकाणी करत आहे. परंतु ते काम करत असताना आणखी मार्गदर्शनाची गरज असते. ते मार्गदर्शन त्या ठिकाणी जिल्ह्याला आमचे
शशिकांत कांबळे साहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या मार्गदर्शनामुळं आणखी आमची संघटनात्मक रचना आणखी प्रभावी कशी त्या ठिकाणी करता येईल. प्रभावीपणे संघटनात्मक रचना झाली तर निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याला सामावून घेता येऊ शकेल. कारण एवढे भारतीय जनता पार्टीमध्ये शेकडोच्या संख्येनं पदं आहेत, त्याची पदं आम्हाला द्यायची आहेत, परंतु ते देण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत, परंतु वरिष्ठ लेवलवरून त्या ठिकाणी आज प्रभारीच्या स्वरूपात नेमणूक झालेले कांबळे साहेब त्यांच्या माध्यमातून ते होणार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं. पहिलीच भेट त्यांची आहे, अतिशय दांडगा त्यांचा अनुभव आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची कामं त्यांनी केलेली आहेत. आता सत्तेमध्ये असताना सगळेच आलेले आहेत, परंतु सत्तेमध्ये नसताना देखील त्या ठिकाणी त्या कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी जो एक वेळ इतरांचा गड मानला जायचा त्या गडावर त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्याचं काम जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या माध्यमातून झाले आणि त्यांचे सहकारी हे आमच्या समोर इथं बाजूला बसलेले आहेत. त्यांचे आता प्रभारी कांबळे साहेब इथं आलेले आहेत, म्हणून आम्हाला देखील त्यांचं फार त्या ठिकाणी कौतुक आहे, आनंद आहे. अशाच पद्धतीनं संघटनात्मक रचनेमध्ये त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल अशी एक अपेक्षा ह्या माध्यमातून मिळवतो. त्यासाठीच आज छोटासा का होईना परंतु उत्स्फूर्तपणे आलेल्या कार्यकर्त्यांना कांबळे साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील दिल्या की आपण कसं बोलावं, कसं बोलू नये, काय बोलल्यावर काय होऊ शकतं. इथून कार्यकर्त्यांच्या मानसिकतेच्या आधारावर त्या ठिकाणी बोललेलं ते वाक्य फार महत्त्वाचं वाक्य आहे. कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे एक छोटंसं काय होणार पण भाषणामध्ये त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलेलं. यापुढे दर 8 दिवसांनी त्यांच्या वेळेनुसार ते येतील आणि ह्या ठिकाणच्या रचनेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन मिळेल. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.